अमरावती महापालिका निवडणुकीची अधिसूचना जाहीर झालेली आहे। सर्वपक्षीय नेत्यांकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाचपणी केली जात आहे। वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष स्वतः निलेश विश्वकर्मा आपल्यासोबत आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत। एकंदरीतच जर पाहिलं तर महापालिका निवडणुकीत वंचित मोठ्या क्षमतेने पुढे जाणार आहे। सोबतच चांदूर रेल्वेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा स्वतः आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। दादा, रिपब्लिक पब्लिक फोरम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित महापालिका निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे। कसं शहरातलं वातावरण असणार आहे, काय काय मुद्दे निवडणुकीमध्ये असणार आहे आणि किती जागांवर वंचित लढणार आहे? अमरावती शहर ऐतिहासिक आहे। या शहरातून ऐतिहासिक लोक सुद्धा दिलेले आहेत। मग जस्टिस जे भूषण गोगोई साहेब असतील, राष्ट्रपती प्रतिनिधी पाटील असतील, या शहराचं भवितव्य जर निर्माण करायचं असेल तर निश्चितच चांगले लोक समाजात पुढे आले पाहिजे। त्या अनुषंगानं पब्लिक फोरम आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी झालेली आहे। आणि मला असं वाटतं की जसा रिझल्ट आज आपण चांदूरचा बघितला आहे, अशाच मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये सातत्य, तेच पक्ष, तेच लोक, तेच 25-30 वर्षापासून सत्तेपासून याच्याच आजूबाजूला झाले आणि सर्वांगीण विकास जिल्ह्याच्या हिशोबाने झाला पाहिजे, तो कुठेतरी मागास राहिला आहे। त्या अनुषंगाने आमचा फोरम हा प्रयत्न करेल। किती जागांवर वंचित निवडणूक लढवणार आहे? काही समविचारी पक्षांना सोबत घ्यायचं काही नियोजन आहे? निश्चितच आमच्यातर्फे सर्वांचं स्वागत राहणार आहे। आपण बघितलं असेल की आम्ही या निवडणुकांमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस होतकरू लोकांना सोबत घेत असतो। अनेक पक्षांसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत। जागांचं वाटप ज्या ज्या प्रभागात ज्याची ताकद आहे त्या अनुषंगाने त्याला संधी देण्यात येणार आहे। ज्या महानगरपालिकेचा जर विकास केला तर ज्या लोकांनी याला कुठंतरी ज्या शहराचं नुकसान केलेलं आहे, येत्या 20-25 वर्षाच्या शहरात जे डेव्हलपमेंट पाहिजे होतं ते विजन असणारा प्रिंट कोणाकडे नाही, ते निश्चितच आमच्या या पॅनल मधून देण्यात येईल। आपण जर पाहिलं तर चांदूर रेल्वेमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांना बाजूला सारून तुम्ही तिथे निवडून आलेला आहात। काय तेच मुद्दे इकडे असणार आहेत किंवा काय तिथे पॉलिसी आहे त्या पद्धतीने इथे भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांची युती होत आहे, इथे युतीला थांबवण्यासाठी काही प्लॅन आहे का? प्रयत्न तशाच तर सुरू आहेत, पण भाजपचं कोणत्याही प्रकारात सत्तेत जाणे यासाठी पाहिजे त्या प्रयत्न ते करतात। ज्या तुम्ही 2-3 दिवसात ज्या अनेक महानगरपालिकामध्ये जबरदस्तीच्या युत्या झालेल्या आहेत त्याची तुम्ही बघत असाल। आमचा प्रयत्न हाच आहे की ज्या लोकांनी भाजपनी सातत्यानं सत्तेत येण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही पक्षांची फक्त मदत घेऊन सत्तेत येतात आणि नंतर त्यांना छोट्या दूर सारतात, तोच नेमका धागा पकडून आम्ही या युत्या केल्या आणि त्याचे रिझल्ट आमच्याकडे येत आहेत। येत्या काळात ते रिझल्ट अजून सकारात्मक राहतील। आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की सर्वांगीण शहराचा विकास करायचा असेल तर निश्चितच लोकांनी, तरुणींनी आणि महिलांनी या विषयावर गांभीर्याने घेतलं पाहिजे की नगरपालिका, महानगरपालिका आपली स्वतःची आहेत। यात मोठ्या पक्षांचं फार प्राबल्य आणून काही फायदा नाही। जे तुमचे रोजमर्राचे कामं करू शकतात, जे थेट तुमच्यासाठी धावू शकतात, तेच लोक आपल्या नगरपालिकेत गेले पाहिजे। हा अनुषंगाने आमचे चेहरे आम्ही देतो आहे। चांदूर रेल्वेच्या नूतन नगराध्यक्षा प्रियंकाताई विश्वकर्मा देखील आपल्या सोबत आहेत। मोठ्या मताधिक्याने त्या तिथं विजयी झालेल्या आहेत। ताई, महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रिय असणार आहात, प्रचाराला जाणार आहात, प्रियंका विश्वकर्मा इकडे दिसतील? नक्की नक्की, जिथे जिथे माझी गरज पडेल आमच्या पक्षांसाठी आणि जे पक्ष आमच्या सोबत होते या निवडणुकीत, आमचे चांदूर रेल्वेच्या निवडणुकीत, त्यांना जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल निश्चितच त्यांच्यासाठी मी उपस्थित आहे आणि हजर राहणार। पण जर पाहिलं तर महानगरपालिका क्षेत्रात जिथे माझी गरज पडेल तिथे मी स्वतः प्रचारासाठी जाईल, अशी प्रतिक्रिया चांदूर रेल्वेच्या नूतन नगराध्यक्षा प्रियंकाताई विश्वकर्मा यांनी दिली आहे। सोबतच महापालिका क्षेत्रात वंचित मोठ्या ताकदीने निवडणुका लढवणार आहे आणि होतकरू लोकांना या निवडणुकीत संधी देऊ, अशी प्रतिक्रिया निलेश विश्वकर्मा यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।